आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। परितोष, बाबा बाबा तू अहिल्याच्या बोलण्याचा वेगळा अर्थ नको काढूस। तुला माहिती ना तिचा तुझ्यावर केवढा जीव येते। बघ, आणि तू आमच्यासाठी जे काही केलेस ना ते आम्ही कधीच विसरू शकणार नाही आहोत। काका, मी तुमच्यासाठी काय केलं? जे काही केलं असेल ते कुठल्या स्वार्थापोटी नाही। तुम्ही सगळ्यांनी मला स्वीकारलं, माझ्या बायकोला स्वीकारायला काय प्रॉब्लेम आहे? जो मान तुम्ही मला दिलात तोच मान माझ्या बायकोला द्याल असं मला वाटत होतं। खूप स्वप्न बघितली होती तिने, या घरात आनंदाने राहायचं होतं, पण ठीक आहे। आत्या, तुला आमचं नातं मान्य नाही ना? ठीक आहे, नो प्रॉब्लेम। काका, येतो आम्ही। परिश्वर, परितोष जर निघून गेला तर मग माझ्या दागिन्यांचं काय? नाही नाही, काही झालं तरी मला त्याला थांबवलंच पाहिजे। परितोष, आई हे बघ, तुला वहिनींनी जायचं नाही म्हणून सांगितलं। तुला सांगितलं का? तर दिशाला घालवायला सांगितलं ना? वहिनी सांगा परितोष, तू नाही जाऊ शकत। परितोष, तू आते आते। दादासाहेब, दामिनी आत्या, अहिल्या आत्याचं ठरलंय ना, तिच्या निर्णयाचा स्वीकार करावा लागेल आम्हाला। कसं आहे ना, माझ्या लग्नाची बायको आहे, त्यामुळे जिथे ती तिथे मी। ईशा, आपल्याला या घराने नाही स्वीकारलं, आपल्याला निघायला हवं। सॉरी, चल। अरे यार, हा मूर्ख इथून जायला कसा तयार झाला? पप्पा, परेश्वर, ऐका, हे बघा, हे तुमचं घर आहे, तुमची माणसं आहेत, आणि या माणसांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे। मी तुम्हाला असं त्यांच्यापासून दूर नाही करू शकत। हे बघा, आपण इथेच थांबूया। मला खात्री आहे एक सासू मॉम नक्की मला स्वीकारतील। अहिल्या आत्या माहिती आहे ना, कसं आहे ना, तिने एकदा ठरवलं की ठरवलं। तुझ्याबद्दल अनेक गैरसमज आहेत त्यांचे। गैरसमज त्यांना नाही, तुला आहेत। यू स्टुपिड, किती इझिली फसवलं तुला मी, आणि किती क्विकली विश्वास ठेवलास तू माझ्यावर। आता तुझाच वापर करून मला या घरात एंट्री मिळणार, आणि हा चान्स मी सोडणार नाही। परेश्वर, आपण आपल्या माणसांपासून असं दूर राहून खुश नाही राहू शकणार। आपल्या दोघांनाही फॅमिली नाहीये, हीच आपली फॅमिली आहे। ट्रस्ट मी, आपल्याला हे नक्की स्वीकारतील।
आपण थांबूया. आपण प्लीज थांबूया. आज काहीही झालं तरी मला या घरात सून म्हणून जायचंच आहे. प्लीज. परितोषच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन ही दिशा आपल्या घरात घुसू पाहते. हा, आणि ती कुठल्या थराला जाऊ शकते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती. त्यामुळे आपल्याला तिला एवढं हलक्यात घेऊन चालणार नाहीये. एक्झॅक्टली. आई, आपण अजिबात रिस्क नको घेऊया. आपण पोलिसांना बोलवूया का? नाही, नको. हे बघ, परितोष आधीच खूप दुखावला गेलाय आणि आपण पोलिसांकडे गेलो की मीडियामध्ये चर्चा होणार आणि ही चर्चा नकोय व्हायला मला. प्रीतम, एक काम कर, परितोषला आत यायला सांग आणि बाउन्सर्स ना दिशाला बाहेर काढायला सांग. येस प्रीतम. राहुल दादा, ते परितोषला आत घ्याने दिशाला बाहेर हाकला. आत्या, हा खरंच तुझं फायनल डिसिजन आहे का? तू असं आमच्या बरोबर नाही करू शकत. हरीशभर, परितोष, परितोष काय करतोयस? परितोष तू प्लीज आत ये. मला तुमच्यासोबत संसार करायचा, मला संपूर्ण आयुष्य तुमच्यासोबत जगायचं. पण आपण आता इथून जर निघून गेलो ना तर नंतर आपली माणसं आपल्याला नाही स्वीकारणार. प्लीज नको जाऊ. त्यांना सांगा तू सोडा. परितोष भाऊजी, तिचं ऐकू नका, ती खोटारडी आहे. परितोष तू ऐक, तू इकडे ये. दादा हे बघा, दादा हे बघा, मी हात जोडते. आत्या, आत्या, प्लीज आत्या. प्लीज परिश्वर. आत्या, 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 प्लीज आत्या, ऐकून घे ना. आत्या, असं वागशील असं वाटलं नव्हतं ना आत्या. मला नाही जायचं इथून. आत्या, अगं, ऐकून घे ना आत्या. हे बघ ना कसे ओढतायत आत्या. प्लीज नाही जायचं. प्रीतम, हे सगळं थांबव प्लीज. हे बघ, परितोषचा माझ्यावरचा, या घरावरचा विश्वास तुटता कामा नये. तो खूप भोळा आहे आणि त्याच्यावर अन्याय नको व्हायला. आई, पण आता जर आपण त्यांना थांबवलं ना तर दिशा घरात येईल आपल्या. दिशाचं काय करायचं ते आपण नंतर बघू. अरे यार, पण आत्ता आपण परितोषला नाही गमावू शकत. आई तू प्लीज प्रीतम. सोडा. अरे सोडा आत्या, आत्या प्लीज सोडा. सोडा त्यांना. तुम्ही चला. आत्याने ऐकलं. चला, पहिली स्टेप तर पार पडली. ही अहिल्या मला तिच्या अंगणातून बाहेर नाही काढू शकली. हा दगड माझ्या खूप कामी येणार आहे. अहिल्या, मी आता तुझ्या घरात शिरणार आणि तुझं पर्व संपवून या घरची नवीन अहिल्या होणार.